अखेर मलकापूर उपजिल्हा रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लागला. मलकापूर पंचक्रोशीतील रुग्णांना ठरणार मोठा आधार. नागपूर अधिवेशनात आमदार विनय कोरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला आली गती. चौवडी तालुक्यातील मलकापूर येथे ग्रामीण रुग्णालय आहे. मलकापूर परिसराला अनेक खेड्यांचा सतत संपर्क असतो. या परिसरात सतत रुग्णांची वर्दळ सुरू असते. याबरोबरच कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर अनेक वेळा अपघात सदृश्य घटना घडत आहेत. अशा वेळी मात्र अत्यावश्यक सेवेसाठी मलकापूर ग्रामीण रुग्णालयात असणारी आरोग्य सुविधा काही अंशी कमी पडत होती. या अनुषंगानं मलकापूरला उपजिल्हा रुग्णालय व्हावं अशी सतत मागणी त्या ठिकाणी केली जात होती. आणि याच अनुषंगानं शाहूवाडी पांड्याचे आमदार विनयरावजी कोरे यांनी नुकत्याच झालेल्या नागपूर अधिवेशनामध्ये हा प्रश्न मांडला आणि त्याला जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनीही तत्वतः मान्यता देत पुढील कारवाई करण्याची सूचना दिली. आणि त्याच अनुषंगानं आरोग्य उपसंचालक डॉक्टर दिलीप माने यांनी आज मलकापूर ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली. या ठिकाणी त्यांनी येऊन प्रत्यक्ष पाहणी करत या ठिकाणी आवश्यक असणाऱ्या उपजिल्हा रुग्णालयासाठी ज्या काही बाबींची गरज आहे त्या बाबींची त्या ठिकाणी त्यांनी संबंधितांच्याकडून माहिती घेतली. त्याचबरोबर या ठिकाणी डायलिसिस करणं गरजेचे असल्याची आवश्यकता रुग्णांच्यातून मागणी होत होती. त्याचा सुद्धा त्यांनी सारासार विचार करत या ठिकाणी 1 महिन्याभरामध्ये डायलिसिस सेंटर सुरू करणार आहेत. त्याबरोबरच सोनोग्राफीची सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आवश्यकता होती आणि ती मागणी देखील त्यांनी तात्काळ मान्य करत 2 दिवसात या ठिकाणी या दोन्ही यंत्रणा सुरू होतील याची ग्वाही त्यांनी दिली. तर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी सातत्यानं महिलांच्यासाठी विशेषतः प्रसूतीसाठी येणाऱ्या गरोदर महिलांसाठी या ठिकाणी स्त्रीरोग तज्ञाची फार मोठी गरज होती आणि ही मागणी सुद्धा या ठिकाणी करण्यात आली. नगरसेवक दिलीप पाटील यांनी या ठिकाणी हा प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी याबाबत देखील त्यांनी सकारात्मक उत्तर देत नक्कीच या ठिकाणी स्त्रीरोग तज्ञ देखील उपलब्ध करून देण्याची ग्वाही त्यांनी या ठिकाणी व्यक्त केली. एकूणच उपजिल्हा रुग्णालयासाठी मात्र एक चांगला आनंददायी हा क्षण शहरवासियांच्या बरोबरच मलकापूर पंचक्रोशीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. कारण या परिसरात येणाऱ्या ग्रामीण भागातील अनेक रुग्णांना हा महत्त्वाचा भाग ठरणार आहे. आज उप आरोग्य संचालक दिलीप माने यांनी भेट दिली आणि यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती सर्जेराव पाटील पेरेडकर, नूतन नगराध्यक्ष रश्मी शंतनू कोठावळे, माजी नगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक अमोल केसरकर, नूतन नगरसेवक रमेश चांदे, दिलीप पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक प्रशांत निवडेकर आदींच्यासह तालुका वैद्यकीय अधिकारी RS निरंकारी आदी सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि एकूणच आमदार विनय कोरे यांनी हा घेतलेला निर्णय नक्कीच सार्थकी ठरणार आहे.